प्रथम मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यातून आलेले मराठा समाज बांधव भगिनी यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी 5 दिवस या ठिकाणी आंदोलन केलं, उपोषण केलं आणि त्याबद्दल सरकारने देखील सकारात्मक भूमिका घेतली। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः अजितदादा, आम्ही देखील या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय पहिल्यापासून सकारात्मक होतो आणि या बाबतीमध्ये निर्णय घेऊन तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे, टिकला पाहिजे, नियमामध्ये बसला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती आणि त्या कमिटीने देखील त्या समितीचं देखील मी अभिनंदन करतो। सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या त्या कमिटीतल्या सर्व मंत्र्यांचंही अभिनंदन करतो। इथं उदय सामंत पण आहेत, तिथे त्या कमिटीत होते। आज प्रताप सरनाईक देखील तिकडे व्यासपीठावर होते। या सर्व लोकांचं समितीच्या देखील अभिनंदन करतो। एक सर्वकष चर्चा करून एक मोठा निर्णय, चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे। यामध्ये हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा गॅजेट लागू करणं या मागण्या होत्या आणि त्यामध्ये एकच होतं की सरकार जे आहे पूर्वी सकारात्मक होतं, आजही सकारात्मक आहे आणि उद्याही सकारात्मक राहणार आहे। हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातलं किंबहुना प्रमाणपत्र मिळणं अधिक सुलभ होणं, सोपं होणं, या बाबतीमध्ये निर्णय होणं आवश्यक होतं अशी त्यांची मागणी होती आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या GRमध्ये गाव असेल, गावातल्या आणि नातेसंबंधातल्या कुळातल्या कुणाचंही कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो आधार धरून ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करावा आणि ॲफिडेविट द्यावं आणि त्याची जी काही चौकशी आहे, आपण पूर्वी जसं प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे नियम 2012 यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं, यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली। त्या अगदी बॉटम लेवलला, अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशा त्या अर्जदाराच्या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करणं आणि त्याला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र इश्यू करणं। त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला फायदा होणार आहे। सातारा गॅजेटच्या संदर्भात थोडा अवधी लागणार आहे आणि तोही त्यांना सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर इतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मागणी जी होती, जी हैदराबाद गॅजेट लागू करणं, ती त्याचं GR आमच्या सरकारने आज काढलेलं आहे। यामध्ये मी सगळ्यांचंच ज्यांनी आपली कायदेशीर सल्ला दिला, आमचे AG असतील, त्याचबरोबर इतर जे काही यामध्ये कायदेतज्ञ असतील, या ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणखी मागणी जी होती की ज्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना देखील जो काही जी मदत द्यायची आहे ती देखील देण्याची मागणी होती। नोकरीच्या संदर्भातला मागणी होती। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील 10 लाख रुपये प्रत्येकी आणि एकाला नोकरी अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतला आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांना त्यामध्ये नोकरी मिळाली आणि पैसे 10 लाख रुपये मदतही मिळाली। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी एकदा मी जेव्हा जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते देखील आम्ही SC-BC मधून दिलं 10% आणि ते देखील अजून आम्ही टिकवलेलं आहे।
कारण त्यामध्ये देखील सुक्रे आयोग, आम्ही जस्टिस सुक्रे आयोग गट बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये या सातारा हैदराबाद गॅजेटियरमध्ये त्याची जी काही सर्वेक्षण होईल, त्याची तपासणी होईल त्रिसदस्यीय समितीच्या वतीने, हे सगळं जे काय आहे, ही प्रमाणपत्र देण्याच्याबद्दल कार्यपद्धती अतिशय सुलभ आणि सोपी असली पाहिजे आणि सोप्या पद्धतीने त्या मराठा समाजातल्या अर्जदाराला, मागणीदाराला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारची होती आणि म्हणून यामध्ये आजचा निर्णय आपण घेतलेला आहे. तर यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या शेवटचा प्याला आहे. जर सकट नसेल तरी पण जो त्याला कुंडी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना ॲफिडेव्हिट दिलं तरी त्याला मिळणार आहे. त्यामुळे संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नाही, यामध्ये ज्याच्या म्हणजे कुळामध्ये, गावातल्या व्यक्तीकडे, नातेसंबंधातल्या व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचा आधार घेऊन जो अर्जदार आहे प्रतिज्ञापत्र देईल की मी कुणबी आहे, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, आणि मग ती त्रिसदस्यीय जी समिती आहे त्याची तपासणी करेल आणि तपासणी केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र ते देईल. तो अधिकार आहे, कारण ज्याच्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आपल्या सरकारचं धोरण आताचं नाही, ते फार पूर्वीपासूनचं आहे. कारण 1967 पूर्वीचा जो जी काही नोंद आहे ती नोंद यासाठी यापूर्वी आम्ही जे काही जस्टिस शिंदे कमिटीने 58 लाख मगाशी मी म्हणालो नोंदी शोधल्या, हे देखील मोठं काम झालेलं आहे. जरांगे पाटील यांच्याशी थेट चर्चा करत होती, मात्र काही बॅकडोर हालचाली देखील सुरू होत आहे की सोडवण्यासाठी काही हालचाली सुरू होत्या. नाही, हालचाली आमच्या काय पडद्याच्या मागून काही नसतं, पडद्यासमोरच असतं. त्यामुळे जे काय आहे ते GRमध्ये आलेलं आहे आणि GRमध्ये जे आम्ही GR जो काढलेला आहे तो GR मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर लोकांनी त्याचं वाचन केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजचा जो काही निर्णय आहे त्यामुळे त्या निर्णयामुळे इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी आमच्या